संसदेची दोन्ही सभागृह अस्तित्वात आली, लोकसभा असेल राज्यसभा असेल, या दोन्ही सभागृहांनी कायदा केला आणि आता संपूर्ण वंदे मातरम म्हणलं जाणार अशा पद्धतीचा कायदा झाला. परंतु या काँग्रेसनं स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सगळ्यांनी पाहिलं, या वंदे मातरमचा कसा अपमान केला. देशभरातील मूठभर अशा एका धर्मीयाच्या वोट बँकचं लागून चालून करण्यासाठी त्यांनी संपूर्ण वंदे मातरमचा विरोध केला. आज आमचं एवढंच म्हणणं आहे, या तरुणाईचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेसनं देशाची माफी मागितली पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये वंदे मातरमचा जयघोष करत आमचे शेकडो हजारो स्वातंत्र्य सैनिक हे फासावरती लटकले. त्या शहीद हुतात्म्यांची माफी मागितली पाहिजे. संविधानाचा अपमान आपण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची माफी मागितली पाहिजे. आणि म्हणून आज आपल्याला बोल घेतले जाते, आम्हाला काही घेणं नाही. पण या देशातला राष्ट्रभक्त युवक हा संपूर्ण वंदे मातरम म्हणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्याकडनं म्हणून घेतल्याशिवाय राहणार नाही. हाच इशारा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतोय. तेव्हा आज भाषणाची वेळ नाही. आज आपण सगळे मिळून पूर्ण वंदे मातरम, संपूर्ण वंदे मातरम सामूहिकरित्या म्हणू आणि या काँग्रेसला दाखवून देऊ की जिथे जिथे तुम्ही देशात जाल तिथे तिथे तुम्हाला हा देशातला तरुण राष्ट्रभक्त नागरिक तुम्हाला अशाच पद्धतीने उत्तर देईल, अशाच पद्धतीने तुमचं स्वागत करेल. एवढं सांगितल्यानं पुन्हा एकदा पुण्यातल्या हजारो युवकांचं युवतींचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपण या देशाची ताकद आहात, आपण या देशाची शक्ती आहात आणि म्हणून आपण कधी करताय आपल्या बरोबर आम्ही सगळे उभे आहोत, आपल्या सोबत आम्ही आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. वंदे वंदे चला 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 पळा 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 पळा. सर्व युवा आयोजकांचं मनापासून अभिनंदन करणार आहे. कारण एका ठिकाणी वंदे मातरमचा अपमान केलेला लोकांचा कार्यक्रम चालू आहे आणि दुसऱ्या ठिकाणी आज आपण सगळेजण एकजूट होऊन वंदे मातरमचा सन्मान करण्यासाठी, वंदे मातरम हे गीत गाण्यासाठी आपण एकजूट झाला आहे. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आपण आता 2 मिनिटात वंदे मातरम हे गीत गायचं आहे. सर्वांनी एकत्र कृपया वंदे मातरम गीत आपण आपल्या हातातले झेंडे सगळ्यांनी वरती करा. कृपया सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी आपल्या हातातले झेंडे वरती करा. सगळ्यांना फक्त एकच विनंती आहे की स्टेजकडे आपल्याला तोंड करायचं आहे, या साईडला तोंड उभं राहायचं.
की गूंज विरुद्ध भाजपचा आवाज। एकीकडे राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेन झीन सोबत संवाद साधणार आहेत। थोड्याच वेळात त्यांचा हा कार्यक्रम सुरू होईल। ते दाखल झालेले आहेत कार्यक्रमस्थळी। एकीकडे छात्रों की गूंजची उत्सुकता आहे तर दुसरीकडे भाजपचा युवा का आवाज हा कार्यक्रम देखील सध्या सुरू आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दोन दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत सध्या। राहुल गांधी जेन झीन सोबत थोड्याच वेळात संवाद साधायला सुरुवात करणार आहेत। एकीकडे राहुल गांधींच्या या छात्रों की गूंज कार्यक्रमाची उत्सुकता आहे तर दुसरीकडे पुण्यामध्येच भाजपकडून युवा का आवाज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छात्रों की गूंज या कार्यक्रमाला भाजपचं युवा का आवाज या कार्यक्रमाद्वारे उत्तर आहे का असा सवाल देखील विचारला जातोय। छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींची मोठ्या संख्येनं उपस्थिती सध्या पाहायला मिळतेय। राहुल गांधी छात्रों की गूंज कार्यक्रम स्थळाकडे रवाना झाल्याचं आता समजतंय आणि थोड्याच वेळात हा कार्यक्रम सुरू होईल। मात्र तिकडे भाजपनं युवा का आवाज कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। युवा का आवाज या कार्यक्रमाच्या माध्यमातून वंदे मातरम या गीताचं गायन केलं जात आहे। थेट दृश्य आपण पाहतो आहोत सध्या दोन्ही कार्यक्रमांची। थोड्याच वेळात राहुल गांधी जेन झीन सोबत संवाद साधतील। ते कार्यक्रमस्थळी दाखल झाल्याची देखील माहिती आता मिळतेय आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी विद्यार्थिनींशी खास करून संवाद साधणार आहेत। एकीकडे राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला सुरुवात होतीये तर तिकडे भाजपनं युवा का आवाज कार्यक्रम आयोजित केलाय। या युवा का आवाज कार्यक्रमामध्ये भाजपकडनं वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम आहे। लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या।
दोन दृश्य आहेत. राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनींसोबत संवाद साधतील थोड्याच वेळात. तर दुसरीकडे भाजप युवा का आवाज कार्यक्रमाच्या माध्यमातून वंदे मातरम गीत गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करताना दिसत आहे. तिकडे नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी हे भाजपच्या नव्या कार्यकारिणीला संबोधित करणार आहेत. या केंद्रीय कार्यकारिणीची जी नियुक्ती आहे ती काहीच दिवसांपूर्वी झालेली होती. पक्षाचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या या टीमच्या सर्व सदस्यांसोबत स्वतः पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. त्याची देखील दृश्य आपण आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे अगदी बघतो आहोत. पंतप्रधान मोदी सुद्धा या सर्व सदस्यांना नेमकं काय संबोधित करतात याची सुद्धा उत्सुकता असणार आहे. पंतप्रधान मोदींच्या संबोधनाला सुद्धा थोड्याच वेळात सुरुवात होईल. त्यामुळे आता 3 महत्वाच्या घडामोडी आपण पाहतो आहोत सध्या. त्यातल्या 2 महत्वाच्या घडामोडी पुण्यामध्ये सध्या सुरू आहेत, तर एक घडामोड नवी दिल्लीतली आहे. राहुल गांधी कार्यक्रमस्थळी आता दाखल झाल्याचं समजतंय आणि थोड्याच वेळात ते विद्यार्थिनींसोबत संवाद साधतील, सुरुवात करतील आपल्या संवादाला. राहुल गांधींच्या विद्यार्थिनींसोबतच्या संवादाला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. काँग्रेसचे जवळपास सगळेच महत्वाचे मोठे नेते या कार्यक्रमासाठी म्हणून उपस्थित आहेत. अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील आपण काही वेळापूर्वी पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. राहुल गांधी आता नेमका या छात्रों की गूंज कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणकोणत्या मुद्द्यांवर संवाद साधतात हे पाहावं लागणार आहे. तीन महत्वाची दृश्य सध्याच्या घडीची, 3 महत्वाच्या घडामोडी सध्याच्या. काँग्रेसचं छात्रों की गूंज हा कार्यक्रम जो आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. तिकडे भाजपचा युवा का आवाज हा कार्यक्रम, वंदे मातरम गीत गायनाचा हा काही वेळापूर्वीच
पार पडलेला आहे. तर तिकडे नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपची जी नवी कार्यकारिणी आहे, नवी जी टीम आहे नितीन नवीन यांची, त्या टीमला संबोधित करणार आहेत. या सगळ्या महत्वाच्या घडामोडींकडे आपली नजर असणारच आहे. राहुल गांधी सुद्धा आता कार्यक्रमस्थळी दाखल झाल्याचं समजतंय. अनेक विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं इथं दाखल झालेल्या आहेत. आताच्या घडीच्या 3 अत्यंत महत्वाच्या घडामोडी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत सध्या. काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई थोरात आपल्यासोबत आहेत. ताई, तुम्ही हे सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनात आहात. काय आज सगळा प्रतिसाद बघून काय वाटतंय? कालचा जो गोंधळ झाला त्यामुळे तुमच्यावरही टीका होती आणि काँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले. काय आहे की हा कार्यक्रम खराब करण्याचा, त्याला काळीमा फासण्याचा खूप प्रयत्न झालेला आहे. पण तरी सुद्धा म्हणजे ह्या लोकांचा उत्साह आणि मुलींचा उत्साह जो आहे तो कायम राहिलेला आहे. उलट त्यांनी काल जे काही गोंधळ घातला त्याच्यामुळे पुण्यामधनं आणि सगळीकडनं अजून उत्साहाने लोक आलेले आहेत. काय आहे की आताची पिढी शांत बसणारी नाहीये. तुम्ही जर त्यांच्यावरती दमदाटी करणार असाल, तुम्ही त्यांच्यावरती दादागिरी करणार असाल तर Hello. Is it working? It's on. सर, हमारी आवाज के आगे माइक नहीं चल पाएगा. We love you too much. Make some noise. Thank you. Thank you for this wonderful welcome in Pune. Today, I came to Pune not to give you a lecture, not to tell you what I think, not to talk politics to you, but more to allow you to express yourself, to say what you feel, to say what you think. And what I've done is I've put a little framework, some ideas to allow you to think, express yourself. And we'll discuss some of these ideas with young ladies from the crowd this evening. So I'd like to first of all start by welcoming everybody. सबका मैं यहां स्वागत करता हूं और पहली बार शायद मुझे बॉयज कम दिख रहे हैं या दिख ही नहीं रहे हैं
और लड़कियां दिख रही हैं. The idea behind this evening is, as is written over there, break the cage. I'd first like to remind you of one thing. Can I do that? Now, all of you in your lives must have been told many things, nice things, bad things. Many of you must have felt scared. You feel scared sometimes on the street? You do? But I want you to remember one thing. If there's one thing that you remember from this evening, it is this: that every single one of you is unique in this universe. If I was to look for any one of you, I will not be able to find a replica of that person. You are unique, you are special, you're individual, and you have your own dream, your own vision for your life. Am I right or am I wrong? I'm right. Many times people ask me, what is India's biggest strength? And you get many answers when you ask this question. Somebody will say our economy. Somebody will say our military. Somebody will say our medical system. Somebody might even say our people. But I am very clear on what is India's biggest strength, our biggest asset. And that strength is 70 crore unique journeys, unique imaginations, unique dreams that the women of India are living. Somebody might say to me, well, there are 70 crore men. How do you say that 70 crore women are more important? What is your logic? My logic is the following. ते पुढे येऊन लढतील, कारण स्वातंत्र्य चळवळीसारखा काळ पुन्हा एकदा आलेला आहे. काल ज्या मुलीने हे सगळं प्रकरण झालं, ज्यामुळे त्या मुलीने राहुल गांधींची राजकीय भेट आहे म्हणून नाकारली. असा एक व्हिडिओ बाईट तिचा फिरतोय. काय नेमकं भेट होणार होती का आणि तिच्यावर परत दबाव आलाय असं वाटतं? नक्कीच तिची भेट होणार होती, पण आपल्याला माहित आहे की भाजपला सवयच आहे की मुलींकडनं त्यांना दमदाटी, गुंडे पाठवून त्यांना दमदाटी करून कसे सॉरी वाले व्हिडिओ करण्याचे आणि स्वतःच सॉरी बोलून घेतात आणि स्वतःच माफ पण करतात, अशी त्यांची वृत्ती आहे. त्याच्यामुळे काही असलं तरी जरी ती नसेल आली, पण तिन्ही मांडलेले प्रश्न जे आहेत ते आम्ही राहुलजींपर्यंत प्रामुख्याने काय एक दोन प्रश्न आहेत जे महिलाचे राहुल गांधींनी चर्चेले पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रभर काम करताय, तुम्हाला ते प्रश्न जाणवत असतील जे आज इथं जनजेचे प्रश्न म्हणून उपस्थित होतील असं वाटतं. तर कसं आहे की राहुलजी तसं खास करून मुलींच्या प्रश्नांवरती काम करणार आहेत, म्हणजे आज बोलणार आहेत. आपण सावित्रीबाईंचा वारसा घेऊन इथे आहोत, त्याच्यामुळे त्यांच्यावरती फोकस करून त्यांनी प्रश्न घेणार आहेत. मला असं वाटतं की खूप चांगले डिस्कशन, म्हणजे जे विचार आपणही नसतील केले असे मुलींकडनं प्रश्न त्यांच्या समोर आपल्या समोर येणार आहे. त्याच्यामुळे मलाही उत्सुकता आहे की काय होणार आहे. आपण सगळेजण बघूया काय होणार. ओके, तर आपण पाहतोय की ह्या काँग्रेस नेत्या जयश्री थोरात होत्या आणि राहुल गांधी काय बोलतात याची उत्सुकता मलाही आहे आणि अनेक प्रश्न राहुल गांधी आज महिलाचे मांडणार असल्याची प्रतिक्रिया जयश्री थोरात यांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोतदार, लोकशाही मराठी, पुणे. छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यातल्या अनेक काँग्रेस नेत्यांनी सक्रिय सहभाग घेतल्याचं आपण पाहिलेलं होतं. राहुल गांधींचा हा जो कार्यक्रम आहे छात्रों की गूंज, तो यशस्वी करून दाखवण्याचं एक आव्हान सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांसमोर होतं. काल रात्रीच्या वेळेला अभाविप आणि काँग्रेस
च्या विद्यार्थी संघटनेमध्ये राडा झाल्याचं देखील आपण पाहिलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या बद्दलची उत्सुकता आणखी वाढलेली होती आणि आता थोड्याच वेळात राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींसोबत संवाद साधायला सुरुवात करतील. आताच्या घडीच्या 3 महत्वाच्या घडामोडी आपण आपल्या स्क्रीनवर सध्या पाहतो आहोत. राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम सुरू होईल थोड्याच वेळात. तिकडे भाजपचा युवा का आवाज हा कार्यक्रम पार पडलाय काही वेळापूर्वी. या कार्यक्रमामध्ये सामूहिकरित्या वंदे मातरम गीत गायन करण्यात आलेलं होतं. तर तिसरी जी महत्वाची घडामोड आहे ती म्हणजे पंतप्रधान मोदींचं संबोधन आहे. भाजपनं आपली जी नवीन टीम जाहीर केलेली आहे, नवीन कार्यकारिणी जी जाहीर केलेली आहे, त्या कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांना पंतप्रधान मोदी संबोधित करणार आहेत. आणि आता थोड्याच वेळात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला सुरुवात होते. राहुल गांधींचं व्यासपीठावर आगमन देखील होत आहे. लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत सध्या. थेट जाऊया या कार्यक्रमाकडे. एक कल्चरल शॉक है कि हमारी बेटियां इस प्रकार की भाषा कैसे बोल सकती हैं। कर युवा ख्वाब ये जल जाएंगे, सिंहासन वो हिल जाएंगे। युवा ख्वाब ये जल जाएंगे, सिंहासन वो हिल जाएंगे। छात्रों की गूंज है ये, छात्रों की गूंज, छात्रों की गूंज है ये, छात्रों की गूंज। सिस्टम बदलने के लिए छात्रों की गूंज, शिक्षा व्यवस्था के लिए छात्रों की गूंज, देश के कल के लिए छात्रों की गूंज, तेरे और मेरे लिए छात्रों की गूंज। छात्रों की गूंज है ये, छात्रों की गूंज, छात्रों की गूंज है ये, छात्रों की गूंज। Please welcome Shri Rahul Gandhi. Hello. Is it working? It's on? सर हमारी आवाज से आगे माइक नहीं चल पाएगा. We love you too much. Make some noise. Thank you. Thank you for this wonderful welcome in Pune. Today, I came to Pune not to give you a lecture, not to tell you what I think, not to talk politics to you, but more to allow you to express yourself, to say what you feel, to say what you think. And what I've done is I've put a little framework, some ideas to allow you to think, express yourself. And we'll discuss some of these ideas with young ladies from the crowd this evening. So I'd like to first of all start by welcoming everybody. सबका मैं यहां स्वागत करता हूं और पहली बार शायद मुझे बॉयज कम दिख रहे हैं या दिख ही नहीं रहे हैं
और लड़कियां दिख रही हैं. The idea behind this evening is, as is written over there, break the cage. I'd first like to remind you of one thing. Can I do that? Now, all of you in your lives must have been told many things, nice things, bad things. Many of you must have felt scared. You feel scared sometimes on the street? You do? But I want you to remember one thing. If there's one thing that you remember from this evening, it is this: that every single one of you is unique in this universe. If I was to look for any one of you, I will not be able to find a replica of that person. You are unique, you are special, you are individual, and you have your own dream, your own vision for your life. Am I right or am I wrong? I'm right. Many times people ask me, what is India's biggest strength? And you get many answers when you ask this question. Somebody will say our economy. Somebody will say our military. Somebody will say our medical system. Somebody might even say our people. But I am very clear on what is India's biggest strength, our biggest asset. And that strength is 70 crore unique journeys, unique imaginations, unique dreams that the women of India are living. Somebody might say to me, well, there are 70 crore men. How do you say that 70 crore women are more important? What is your logic? My logic is the following. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.